शुभविवाह या मालिकेच्या 17 सप्टेंबरच्या भागामध्ये भूमी आता बलदेवला सगळा भूतकाळ सांगत असते आणि बलदेवने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असते की मी इथे येऊन नक्की काय साध्य व्हायचं आहे। यावरती भूमी सांगते, खरं तर यशपाल काकांनी मरता मरता मला हिंट दिली होती, पण ती हिंट मला काहीच कळले नाही। नक्की त्यांना काय सांगायचं होतं? अभि आणि बाळाचं सत्य, हे सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी यशपाल काकांच्या रूम मध्ये झडती घेतली। पहिल्या झडतीमध्ये मला तसं काहीच भेटलं नाही, पण दुसऱ्यांदा ज्या वेळेला मी झडती घेतली ना त्यावेळेला मला मात्र यशपाल काकांच्या इथे एक पेन ड्राईव्ह सापडला आणि तो पेन ड्राईव्ह ज्या वेळेला मी आता पूर्णपणे उघडून बघितला त्या पेन ड्राईव्ह मध्ये असलेलं एक भयंकर सत्य माझ्या समोर आलं। मी तो पेन ड्राईव्ह ज्या वेळेला लॅपटॉपला कनेक्ट केला त्यावेळेला कन्स्ट्रक्शन साईटवरती जिथे अभिजितचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणचं एक फुटेज मला दिसलं की ज्या वेळेला अभिजित वरून खाली पडला आणि अभिजित वरून खाली पडल्यावरती तिकडे रागिणी आत्या पोहोचल्या होत्या। त्या वेळेमध्ये रागिणी आत्या तिकडे पोहोचल्या, पण त्याच्यानंतर ते फुटेज पूर्णपणे करप्ट झालेलं आहे। तिथे रागिणी आत्या मला दिसल्या, पण ज्या वेळेला आकाश आणि राजा काका तिकडे पोहोचले तेव्हा रागिणी आत्या पूर्णपणे गायब झालेल्या होत्या। आणि त्यानंतर मग आता अभिजितच्या मृत्यूची गोष्ट राजा काकांनी ज्या वेळेला रागिणीला कळवली आणि त्यावेळेला रागिणी कोणत्या तरी वेगळ्या स्थळी होती रागिणी आत्या, आणि त्यामुळे जर का त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती होत्या मग तिकडून पळाल्या का? कारण अभिजितचा साक्षात मृत्यू दिसल्यावरती त्याला वाचवण्यासाठी किंवा काहीही करण्यासाठी त्या धडपड करतील ना, आकांतांडव करतील, पण त्या तिकडून निमूट निघून गेल्या। आणि त्यानंतर राजा काकांनी फोन केल्यावरती मग त्या तिकडे कशा काय आल्या, म्हणजे नंतर त्या घरी कशा काय आल्या, मग त्या तिथून निघून कुठे गेल्या किंवा तिथून निघून जाण्यामागे त्यांचं काय काम? कारण पुढचं जे काही फुटेज आहे ते कदाचित रेकॉर्ड झालं नाही किंवा ते फुटेज आता इकडे म्हणजे रेकॉर्ड झालं नाही किंवा करप्ट झाले आणि तेच जाणून घ्यायचं आहे मला आता। म्हणून मी ज्या दिवशी आता इकडे तुम्ही मला दिसलात तेव्हा माझ्या डोक्यात हे प्लॅनिंग आलं। मुळातच या फुटेज बद्दल मी माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी चालू होत्या त्या गोष्टींमुळे हे सगळं विसरून गेले होते की हे सगळं काय चाललंय किंवा माझ्या आयुष्यात काय चाललंय। यामुळे मी ह्या पेन ड्राईव्ह मधलं फुटेज पूर्णपणे इग्नोर केलं होतं। पण ज्या वेळेला मी तुम्हाला पाहिलं त्यावेळेला मला विचार आला की जर का तुमच्यासारख्या दिसणाऱ्या माणसाला अभिजित म्हणून मी समोर केलं तर कदाचित रागिणी आत्या गडबडतील आणि आता त्या काहीतरी चूक करतील आणि मला त्या दिवशीचं सत्य समजेल। असं म्हणत आता इकडे भूमीने सगळा प्लॅनिंग परफेक्ट केलेलं असतं आणि त्यावरती मग आता लगेचच बलदेव सांगतो, तुम्ही एक काम करा ना मग भूमिताई, तुम्ही लगेचच आता ही सगळी गोष्ट की त्या दिवशी रागिणी तिकडे होती ही गोष्ट तुम्ही जर का आकाशला सांगितली तर? यावरती भूमी म्हणते, नाही, मी आकाशला ही गोष्ट सांगू शकत नाही कारण आता त्याचा माझ्यावरती विश्वास बसणार नाही। जोपर्यंत हातामध्ये ठोस पुरावा येत नाहीये तोपर्यंत मी काहीही सत्य समोर आणणार नाहीये। म्हणजे किमान मी आकाशला तरी आता काही सांगू शकत नाहीये। ठोस पुरावा हातात आणल्याशिवाय मी आकाशच्या समोर येणारच नाही, कारण त्याचा या गोष्टीवरती बिलकुल विश्वास बसणार नाहीये आणि म्हणूनच मला हे करायचं नाही। म्हणूनच त्यासाठी तुम्ही आता इकडे आलात की ठोस पुरावा काहीतरी समोर येईल। असं म्हटल्यावरती भूमी आणि बलदेव मिळून खूप मोठं प्लॅनिंग करतात जेणेकरून आता इकडे रागिणीला ट्रॅप मध्ये अडकवणं सोपं जाईल। बरं, हे सगळं चालू असताना मग आता बलदेव रूम मध्ये येतो आणि रूम मध्ये शोधाशोध करायला लागतो। ज्या वेळेला शोधाशोध करतो त्यावेळेला त्याला आता एक मोबाईल सापडतो, म्हणजे स्वतःच्याच रूम मध्ये त्याची शोधाशोध चालू असते आणि त्याला मोबाईल सापडतो। ज्या वेळेला मोबाईल सापडतो त्यावेळेला बलदेव आता विचार करायला लागतो की म्हणजे याच्यामध्ये रागिणी आणि अभिजित यांच्याबद्दलच्या काही स्पेशल चॅट्स असतील, म्हणूनच तर हा मोबाईल लपवून ठेवण्यात आलेला आहे। असं म्हटल्यावरती तो मोबाईल आपल्या ताब्यात घेतो। इकडे तोपर्यंत रागिणी आपल्या माणसाला कॉल करते आणि माणसाला कॉल करून म्हणते, काय झालं सीसीटीव्ही फुटेजचं? यावरती तो म्हणतो, नाही मॅडम, तुम्ही ज्या ठिकाणी मला सांगितलं होतं त्या ठिकाणी सगळीकडे मी जाऊन पाहिलं, पण कुठेही मला नाही वाटत की सीसीटीव्ही फुटेज किंवा हे मिळालंच नाही, म्हणजे काहीतरी गडबड आहे। यावरती मग आता रागिणी म्हणते, मूर्ख आहेस का तू? एक काम तुम्हाला धड जमत नाहीये। असं म्हटल्यावरती तो म्हणतो, नाही मॅडम, तिथे कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नाहीत आणि आहेत तिथे फुटेज कॅप्चर नाहीये। रागिणी गडबडते, हे कसं शक्य आहे? हा
एकमेव धागा होता की ज्याच्यामुळे मला आता हे सगळं समजणार होतं. रागिणी विचार करते, ज्या वेळेला सगळे मार्ग संपतात त्यावेळेला मला आता एकच प्रेमाचा मार्ग आता अवलंबला पाहिजे. म्हणजे मला अभिजितच्या सोबत आता प्रेमाचं नाटक करायला पाहिजे. अभिजितच्या समोर ज्या वेळेला मी प्रेमाचं नाटक करेन त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मला आता अभिजितला अडकवणं ही गोष्ट सोपी जाणार आहे, असं आता ती विचार करायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना मग आता रागिणी अभिजितच्या रूम मध्ये येते. अभिजित तिकडे शोधाशोध करत असतो. त्याच्या हातात फोन लागलेला असतो. ज्या वेळेला त्याच्या हातात फोन लागलेला असतो आणि तो फोन लपवून ठेवतो आणि बाकी सगळे कपडे आता काढण्याचा विचार करत असतो. तोपर्यंत तिकडे रागिणी येते आणि अभिजितला तिच्याकडे पाहिल्यावरती कळतच नाही की नक्की आता हिला झालंय तरी काय. त्यावरती मग आता ती सांगते, माफ कर मला अभिजित म्हणतो, आई तुझा विश्वास बसला ना की मीच अभिजित आहे. यावरती मग आता रागिणी त्याला मिठी मारते. हे सगळं तिचं नाटक असतं आणि हे बलदेवला माहिती असतं. बलदेव सुद्धा तिच्यासोबत नाटकच करत असतो आणि ती सांगते, खरंच मला माफ कर. ज्या वेळेला तुला पहिल्यांदा पाहिलं ना त्याच वेळेला मला आता समजलं होतं की तूच माझा अभिजित आहेस. पण मी लगेचच तुझ्यावरती विश्वास नाही ठेवू शकले, कारण खरं सांगायचं तर माझं मन पटकन मानायला तयार नव्हतं होत. म्हणजे ऍक्च्युली माझ्या मनालाच वाटत होतं, पण तरी सुद्धा जर मी तुला लगेच एक्सेप्ट केलं असतं तर या भूमी आणि आकाशला वाटलं असतं की मी हे नाटक करते आहे, मीच तुला इकडे आणलेलं आहे आणि मीच तुला हे सगळं करत आहे. म्हणून आता मी काही बोलले नाही, पण मला खात्री होती की तूच माझा अभिजित आहेस. पौर्णिमा जीवाच्या आकांताने सांगत होती ना त्याच वेळेला मला खात्री पटली होती की तूच अभिजित आहेस. असं म्हणत ती सांगते, खरं सांगू का तर आता तुझ्या नसताना एक रात्र मी कशी आणि किती जागून काढले. तुला काय सांगू, मी जे काही माझ्यासोबत घडलं ना त्या सगळ्या गोष्टी मी तुला सांगू पण शकत नाही. इतक्या त्या गोष्टी विचित्र होत्या आणि त्याचा मला खूप 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 त्रास होत होता. असं म्हणत लगेचच आता इकडे रागिणी नाटक करत अभिजित कडून सत्य काढून घेण्यासाठी हे सगळं करत असते आणि बलदेव सुद्धा रागिणीकडून सत्य काढण्यासाठी नाटक करत असतो. या सगळ्या गोष्टी चालू असताना मग तोपर्यंत इकडे आता रागिणी सांगते, खरंच ह्या सगळ्या गोष्टी इतक्या भयंकर आहेत ना, पण शेवट गोड तर सगळं गोड. तू परत आलास ना या गोष्टीचा मला खूप 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 आनंद आहे. असं म्हटल्यावर ती आता इकडे अभिजित म्हणजेच बलदेव एक करत आता वेगळ्याच गोष्टी समोर आणतो आणि काही झालं तरी सुद्धा आता लवकरात लवकर सत्य काढून घेण्यासाठी प्रयत्न करतो. हे सगळं चालू असताना इकडे आता भूमी रूम मध्ये आटपाटप करत असते. आकाश म्हणतो, भूमी काय करतेस तू. यावरती भूमी सांगते, काही नाही, रूम मध्ये सगळे आवरावर करते. काही काम होतं का. यावरती आकाश थोडासा गडबडलेला असतो. भूमी म्हणते, काय झालं आकाश, तू इतका अस्वस्थ का आहेस. यावरती आकाश म्हणतो, मला खरंच कळत नाहीये की या गोष्टी कशा पद्धतीने घडल्यात, काय चाललंय आपल्या आयुष्यामध्ये. यावरती भूमी म्हणते, हे बघ आकाश, ज्या वेळेला काहीच मार्ग सापडत नाहीये ना तेव्हा आपण शांत राहायचं. आकाश म्हणतो, मी आता क्षितिजाच्या पासपोर्टसाठीच इन्क्वायरी केली होती, तो पासपोर्ट आलेला आहे. भूमी म्हणते, आकाश तुझ्या डोक्यामधून हे खूळ गेलेलंच नाहीये का. अजूनही तू आता एक्सेप्ट करू शकत नाहीयेस का की म्हणजे आपल्याला जायचं नाहीये म्हणून हे देश सोडून. यावरती आकाश म्हणतो, तुझ्या जीवाचा धोका बघता मी मात्र आता काही झालं तरी सुद्धा ह्या घरात राहू शकत नाहीये. म्हणजे आता आपल्याला हे देश सोडून जायलाच पाहिजे. मी या देशात सुद्धा राहणार नाहीये. तुझ्यासाठी जे काही महत्वाचं आहे ते मी करणार. यावरती भूमी सांगते, हे बघ आकाश, असं काही करायची गरज नाहीये. मी हा देश सोडून कुठे जाणार नाही, असं आता तो म्हणायला लागते ती. तोपर्यंत आकाश सांगतो, बघितलंस ना, तुझ्या जीवाचा धोका आता इतका वाढलाय ना की काही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता इकडून बाहेर नेणं हीच गोष्ट माझ्यासाठी महत्वाची आहे. भूमी ऐकायला तयार नसते, आकाश ऐकायला तयार नसतो. मग भूमी त्याला सांगायला लागते, एक काम करूया का, आपण आता छानपैकी एका रोमॅन्टिक डेट वरती जाऊया का. असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, तुला बरोबर माहिती आहे ना की मला कसं मनवायचं ते. कमाल आहे तुझी भूमी. असं म्हणत आकाश आणि भूमी आता एका रोमॅन्टिक डेट वरती जायला निघतात. त्यावरती अभिजित म्हणतो, आई अगं, माझ्या सुद्धा डोळ्यासमोरून ते प्रसंग जातच नव्हते. मला सुद्धा ते प्रसंग जसेच्या तसे आठवतायत. हे वाक्य बोलल्यावरती रागिणी थोडीशी गडबडते. काय आठवतंय बाळा तुला, बोल ना मला. त्या दिवशी काय घडलं होतं हे सगळं तुला आठवतंय का. असं म्हणत ती आता त्याला विचारायला लागते. त्यावरती अभिजित म्हणतो, हो ना. रागिणी म्हणते, बोल ना, काय घडलं होतं.
त्यावरती अभिजित सांगायला लागतो, अगं आई, त्या दिवशी ज्या वेळेला मी कन्स्ट्रक्शन साईटवरून आकाशला मारण्यासाठी गेलो होतो. रागिणी म्हणते, हो ना, तो आपल्या आयुष्यातला काळा दिवस कसा काय मी विसरू शकते. उगाचच हे सगळं प्लॅनिंग केलं असं मला राहून राहून पश्चाताप होत आहे. त्यावरती मग ती सांगायला लागते, बोल ना, अजून तुला काय आठवतं. तिला जाणून घ्यायचं असतं की याला आपण गळा दाबून मारले हे ह्याला आठवतंय की नाही आठवतंय. हा विचार करत आता रागिणी तिकडे उभी असते आणि बोल बाळा, कसं आहे ना, आपल्यामध्ये जे काही आहे ते आपल्या गोष्टी पर्सनल आहेत. बाकी कोणाला आपण सांगू शकत नाही आहोत की आपल्या पर्सनल गोष्टी काय आहेत, पण आपण एकमेकांच्या सोबत नक्की शेअर करू शकतो ना. आपण एकमेकांना नक्कीच सांगू शकतो ना की नक्की आपल्यासोबत काय घडलंय ते. यावरती तो सांगायला लागतो, हो आई, त्या दिवशी कन्स्ट्रक्शन साईटवरती ज्या वेळेला मी वरती गेलो होतो ना, त्यावेळेला मागून आकाश आला आणि आता मी त्याला मारण्यासाठीच नेम धरला होता. पण कसं कोणास ठाऊक त्याला आता हे सगळं समजलं होतं. त्याला हे समजल्यावरती तो चिडला आणि त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती तो आला होता. यावरती रागिणी म्हणते, मला खरं तर या सगळ्या आठवणी अजिबात ऐकायच्या नाहीयेत किंवा अजिबात समजून घ्यायचं नाहीये. तू पुढे काय झालं बोल. तिला जाणून घ्यायचं असतं की पुढे काय झालं बोल, पुढे काय झालं बोल, जेणेकरून मी तुला मारलंय हे आठवतंय का बोल. मला तर त्या दिवशी असं भ्रमिष्ठासारखं झालं होतं ना, मला खरंच काही आठवत सुद्धा नव्हतं आणि काही समजत नव्हतं. असं म्हणत आता इकडे ती नाटक करायला लागते, जेणेकरून त्याच्या मनात काय आहे किंवा त्याला काय समजलंय हे सगळं तिला जाणून घ्यायचं असतं. इकडे तोपर्यंत भूमी आकाशला घेऊन आता टेरेसवरती येते. टेरेसवरती आल्यावरती डोळे बंद केलेले असतात आणि ती सांगते, अजिबात डोळे उघडायचे नाहीयेत. मी जोपर्यंत तुला बोलत नाहीये तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. यावरती आकाश म्हणतो, काय ग, तू आता काय दार खिडक्या बंद वगैरे करणार आहेस की काय. यावरती भूमी सांगायला लागते, आकाश गप्प बस, काहीतरी बोलू नकोस, मी जे काही सांगते ते ऐक. यावरती आकाश म्हणतो, तू समोर असल्यावरती मला सगळं खूप छान वाटतं आणि आजची ही रोमॅन्टिक डेट म्हणजे एकतर माझ्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे. असं म्हणत मग मात्र तो खूपच खुश होतो आणि भूमी, तुझ्या डोक्यामध्ये ही युक्ती कशी काय आली असं विचारायला लागतो. भूमी म्हणते, आपल्या आयुष्यामध्ये बरेच दिवस ताणतणावाचे आहेत, त्यामुळे एखाद दिवस तरी म्हटलं की छानपैकी आता आपण एन्जॉय करूया आणि त्यासाठी हा सगळा अट्टाहास. असं म्हणत मग आता इकडे आकाश आणि भूमी दोघ जण त्यांची रोमॅन्टिक डेट आता एन्जॉय करत असतात. ज्या वेळेला आकाश आणि भूमी त्यांची रोमॅन्टिक डेट एन्जॉय करत असतात आणि त्याच वेळेला भूमी सांगत असते, आकाश, आता मनामध्ये कोणताही किंतु परंतु हे काही ठेवायचं नाहीये. काही झालं तरी सुद्धा आता आपण छानपैकी आपली डेट एन्जॉय करतोय एवढंच लक्षात ठेवायचं. असं म्हणत मग मात्र भूमी आता आकाशसाठी छान छान काहीतरी पकोडे किंवा भजी किंवा हे असं काही बनवलेल्या गोष्टी असतात त्या गोष्टी त्याला सर्व करत असते. बरं, हे सगळं चालू असताना भूमी आणि आकाश यांची डेट चालू असताना इकडे रागिणीला जाणून घ्यायचं असतं की अभिजितला काय काय आठवले. अभिजित म्हणजेच बलदेव तिला गोल 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 घुमवत असतो आणि त्यानंतर मग आता बलदेव सांगायला लागतो, आई, मला सगळं आठवतंय. त्यानंतर मग आता आकाश आणि माझ्यामध्ये खूप मोठी झटापट झाली. आकाश आणि माझ्यामध्ये झटापट झाल्यानंतर त्यानंतर मग मात्र आता इकडे आकाशचा धक्का मला लागला. आकाशचा धक्का लागून त्याचा तोल गेला आणि तोल जाऊन आता इकडे मी त्याला पाडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळेला आकाशचा धक्का लागून माझाच तोल गेला आणि मीच खाली पडलो. यावरती रागिणी सांगायला लागते, याच्या उपर अजून काही तुला आठवतंय का. तिला शेवटच्या मुद्द्यापर्यंत जाणून घ्यायचं असतं, जेणेकरून काही झालं तरी मी ह्याला मारलंय की नाही ही गोष्ट याला कळली पाहिजे, मला कळली पाहिजे. आणि त्यासाठी ती म्हणते, पुढे काय झालं तुला काही आठवतंय का. यावरती अभिजित म्हणतो, का नाही आठवणार, सगळ्या गोष्टी आठवत आहेत. माझ्या आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस होता ना तो, आणि त्यामुळे मला आता माहिती आहे की त्या दिवशी माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. रागिणी उतावळी झालेली असते, बोल ना, काय झालंय, तुला काय समजलं होतं, तू मला सांगितल्याशिवाय कसं कळेल. असं म्हणत ती आता त्याला फोर्स करायला लागते. ज्या वेळेला ती आता फोर्स करायला लागते त्यावेळेला मग आता लगेचच अभिजित सांगायला लागतो, हो, त्या दिवशी ज्या वेळेला मी खाली पडलो तेव्हा पुढे काय झालं तुला नाही का माहिती. असं म्हटल्यावरती रागिणी अधिकच गडबडते. अरे, मला कसं माहिती असेल,
तू बोल ना. आता अभिजितकडे म्हणजे बलदेवकडे अर्धवट माहिती असते, ती म्हणजे रागिणी आता इकडे कन्स्ट्रक्शन साईटवरती आलेली असते आणि कन्स्ट्रक्शन साईटवरती आलेली या एकाच गोष्टीवरती ती आता पळून का गेली आणि त्यामुळे त्याला हे सत्य जाणून घ्यायचं असतं. पण आता इकडे रागिणी गडबडते आणि ती विचार करते, नाही नाही, बहुतेक याला सगळं आठवलेलं दिसतंय. याला जर का सगळं आठवलं तर माझं काही खरं नाहीये. याला आता साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करून नक्की याला काय आठवते हे सत्य शोधून काढायला पाहिजे. त्याशिवाय मला आता गप्प बसणार नाहीये. आणि मग त्यानंतर ती आता अभिजितला मारण्याचा प्लॅन करते. इकडे तोपर्यंत अभिजितला हाताला धरून रागिणी ज्या वेळेला फरफटत बाहेर घेऊन चाललेली असते आणि त्याच वेळेला तिकडे आता भूमी येते आणि भूमी पौर्णिमाला विचारायला लागते, काय ग पौर्णिमा, अभिजितला घेऊन रागिणी आत्या कुठे गेल्या? यावरती ती म्हणते, मला नाही माहिती. पण पौर्णिमा गडबडते. तोपर्यंत इकडे आता रागिणी आलेली असते. ती म्हणजे गोडाऊन मध्ये, बोल कोण आहेस तू आणि काय काय तुला माहिती आहे? यावरती तो म्हणायला लागतो, मला सगळं माहिती आहे. मग आता रागिणी अधिकच गडबडते आणि ती म्हणते, लवकरात लवकर खरं सांग, काय माहिती आहे तुला? अजिबात लपवाछपवी काहीच करायची नाहीये. पण हे सगळं चालू असताना तिकडे आता पौर्णिमा येते आणि तोपर्यंत पौर्णिमा तिकडे येते आणि पौर्णिमा सांगायला लागते, खबरदार खबरदार, जर का माझ्या नवऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर. यावरती मग आता रागिणी म्हणते, बाजूला होतो पौर्णिमा. पौर्णिमा म्हणते, मी बिलकुल बाजूला होणार नाहीये. काही झालं तरी सुद्धा मला आता माझ्या नवऱ्याचा जीव वाचवणं महत्वाचं आहे आणि तुम्ही त्याची आई असताना हे सगळं करताय. यावरती रागिणी म्हणते, हा माझा अभिजित नाहीये. ती आपल्या मतावरती ठाम असते. हे सगळं चालू असताना आता इकडे आकाश येणार असतो आणि त्याच वेळेला हे भयंकर दृश्य आता समोर आलेलं असतं. पौर्णिमा आपला जीव धोक्यात घालून अभिजितला वाचवण्याचा प्रयत्न करत असते.